AIFF अर्थात ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशननी खालिद जमील याला मनोलो मार्केज नंतर भारतीय फुटबॉल संघाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतलाय। होय, आता भारतीय संघाला तब्बल 13 वर्षांनंतर एक भारतीय कोच मॅनेज करणार आहे। कोण आहे हा खालिद जमील, जाणून घेऊयात। खालिद जमील यांनी 1998 साली भारताकडून खेळाडू म्हणून डेब्यू केला आणि त्यात त्यांनी 40 सामन्यात 4 गोल मारले। भारतीय फुटबॉलमध्ये मिडफिल्डर म्हणून खालिदने चांगलं यश मिळवलं। 2006 मध्ये खेळातून निवृत्त होऊन त्याने 2009 मध्ये मुंबईकडून आपली प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली। 2017 मध्ये आयझॉल FC सारख्या यंग संघाला त्याने हिरो आय लीगचं विजेतेपद मिळवलं। 2017 आणि 18 मध्ये ईस्ट बंगाल आणि 2018-19 मध्ये मोहन बगानलाही त्याने प्रशिक्षण केलं, पण काही नेत्रदीपक असं केलं नाही। पण 2020 मध्येच नॉर्थ ईस्ट युनायटेड सारख्या अंडरडॉग संघाला त्याने हंगामी प्रशिक्षक म्हणून ISLच्या प्लेऑफ्स पर्यंत पोहोचवलं, जी नॉर्थ ईस्ट युनायटेड सारख्या संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे। 2023 मध्ये त्याने जमशेदपूर FC ची जबाबदारी घेतली। त्याने जमशेदपूरला कलिंगा सुपर कपच्या सेमीफायनल मध्ये पोहोचवलं। आता खालिद समोर 2027च्या एशियन कप साठी आणि 2030च्या FIFA वर्ल्ड कप साठी क्वालिफाय करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे। जमीलच्या नेतृत्वाखाली भारत फायनली FIFA वर्ल्ड कप खेळू शकेल का? उत्तर हो असल्यास कमेंट मध्ये येस नक्की टाइप करा आणि महास्पोर्ट्सला फॉलो करा।